गीत गायसाठी लाज वाटत असेल, कमीपणा वाटत असेल, त्यांनी खरं तर देश सोडून जायला पाहिजे. त्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि याचेच फळ आज हे नालायक लोक खातात आहे. वंदे मातरम हे असं गीत आहे की ज्याच्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. आपण जर पाहिलं असेल तर 1875 मध्ये हे गीत लिहिलं गेलं आणि आज आपण 2025 मध्ये हे गातोय. हे अमर झालेले शब्द आहेत आणि ज्या कोणाला ह्या गीत गायसाठी लाज वाटत असेल किंवा ज्यांना कमीपणा वाटत असेल त्यांनी खरं तर देश सोडून जायला पाहिजे. ज्या देशाचं खायचं, ज्या देशामध्ये मोठं व्हायचं आणि या गीताला विरोध करायचा, या गीताला गायला त्यांनी असमर्थता दर्शवायची, त्यांनी या देशातच राहू नये. मी या मतात आहे. अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. ही भूमिका आज प्रकर्षानं तुम्हाला बरोबर आहे असं? 100%. आज मला सांगा, मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील, आपल्या देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल हे असतील, यांनी सुद्धा वंदे मातरम गायलेला आहे ना. वंदे मातरमाला कोणी विरोध केला? त्या काळातले स्वातंत्र्यता वीर जेवढेही मुस्लिम समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे असतील, या सगळ्यांनी वंदे मातरम गायलेला आहे. आणि जेव्हा हे वंदे मातरम हा शब्द सार्वत्रिक झाला, हे वंदे मातरम या 2 शब्द जे अमर झाले, यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि याचेच फळ आज हे नालायक लोक खातात आहे. त्यामुळे त्यांनी वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, नाही तर त्यांनी देश सोडलं. आपण बघा, कंपनीचं शेअर होल्डर असणं वेगळं असते. आज तुम्ही जर पाहिलं रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीज आहेत, मग त्यात लाखो लोक शेअर होल्डर असतात. तुमच्यापैकी कोणाजवळ रिलायन्सचे शेअर असतील, मग तुम्ही दोषी असणार आहे का? त्यामुळे चौकशी होऊ द्या, त्याचा निष्कर्ष येऊ द्या, त्यानंतर आपल्याला याच्यावर निर्णय घेता. एक मिनिट, दिग्विजय पाटलांचं 1% शेअर आहे, पार्थ पवारांचे 99% शेअर आहे. मी आपल्याला काय सांगतोय, शेअर होल्डर कंपनी चालवत नसतात. शेअर होल्डर जर आपण पाहिलं, कंपनीचे शेअर होल्डरची संख्या हजारोत असते, लाखोत असते आणि त्यामध्ये बरेचदा असंही पाहायला जाते की कंपनीचे 30-30%, 40-40% आपल्या ऐपतीनुसार कोणी व्यक्ती त्या शेअरचे होल्डिंग करू शकते. त्यामुळे आता जो कंपनी रन करतोय, जो ऍक्टिव्ह आहे, त्याला पहिले प्रायमरीली त्यात पकडला जाते, जो त्यात निर्णय करतो. शेअर होल्डर निर्णय करत नसतात. त्यामुळे चौकशी होऊ द्या, चौकशी झाल्यावर निश्चित त्यावर आपण बोलू. सरकार दोषींवर कारवाई करेल हा विश्वास असेल? नाही, 100%. आता जर दिग्विजय पाटलांवर कारवाई झाली आहे तर चौकशींची जो कोणी त्यात दोषी आढळेल त्यावर कारवाई होणारच. मी आपल्याला काय सांगतोय की जर त्यामध्ये कोणीही जो दोषी आहे, जो कोणी आपण सांगितलं दिग्विजय पाटील, त्यावर गुन्हा दाखल झालाय आणि त्यामध्ये आता चौकशी अंती जर असं दिसते की ही सरकारी जमीन आहे, ही लाटली गेली असेल किंवा इतर काही गोष्टी झाल्या असतील, तर त्यामध्ये सरकार कोणत्याही गोष्टीला सोडणार नाही. सरकारी जमिनी वापस घेतल्या जाईल आणि सगळ्या गोष्टी केल्या जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.